नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपला एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण आज महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 साठी जी की म्हणजेच मित्रांनो TET 2026 साठी आपण आज विषय बघायचे की गणित पाहणार आहोत। मित्रांनो या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघायचे की आपण गणित या विषयाची PYQ म्हणजेच प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स आपण आज पाहणार आहोत। म्हणून मित्रांनो आपला हा आजचा जो काही संपूर्ण भाग आहे या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर बघा मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही आत्ताच सबस्क्राईब पण देखील नक्कीच करून घ्या। ओके, आता मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे काय हे संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून घ्या, कारण बघा मित्रांनो आत्ताच्या आत्ता बघा मी या ठिकाणी मी तुम्हाला लिहून देत आहे की ही संपूर्ण प्रश्न 100% बघा मित्रांनो परीक्षेमध्ये येणारी आहेत। म्हणून वेळ लावू नका, लगेच वही पेन घ्या आणि हे संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो माझ्यासोबत नोट डाऊन करून घ्या। ओके, प्रश्न पहिला बघा जे की कशा रीतीनं सोडवायचा आहे। तर बघा, एका मुलीस इंग्रजीत 30 पैकी 21, गणितात 50 पैकी 30, इतिहासात 40 पैकी 20 व शास्त्रात 25 पैकी 18 गुण मिळाले, तर तिला कोणत्या विषयात सर्वाधिक गुण मिळाले? अशा प्रकारे बघा की प्रश्न आपल्याला विचारण्यात आलाय। पहिलं काय, इंग्रजीला आपण 1 क्रमांक देऊ। ओके, आता इंग्रजीत बघा 30 पैकी 21 गुण मिळालेत ना, म्हणून मी काय करतो 21/3 30 घेतो आणि गुणाकारात घेतो 100%। ओके, आता हा एक शून्य कॅन्सल, हा एक शून्य कॅन्सल, 30 एक 3 एक 3, 3 7 21, 7 गुणाकारात 10 झाले किती 70% या ठिकाणी झाले। ओके, पुन्हा 2 नंबर मी देतो गणिताला। आता गणितात बघायचे की किती 50 पैकी 30 प्लेट म्हणून 30 घेतो अंशात, 50 घेतो छेदात, गुणाकारात घेतलो 100%। आता 50 एक 50, 50 दोन्ही 100, 30 दोन्ही 60% बघायचे की मित्रांनो गणितात पडलेत। पुन्हा इतिहास आलं, इतिहासला देतो 3रा क्रमांक, इतिहासात 40 पैकी 20 पडलेत ना, म्हणून 20 घेतो अंशात, 40 घेतो छेदात आणि गुणाकारात घेतलो 100%। आता हा एक शून्य कॅन्सल, हा एक शून्य कॅन्सल, 4 एक 4, 4 पंचे 20 आणि 5 आणि बघायचे 5 गुणाकार 10 आलं म्हणजे किती 5 10 50% मित्रांनो बघायचे की इतके गुण इतिहासमध्ये पडले। आणि शास्त्र शेवटचा म्हणजे शास्त्र बघायचे की 4, आता 4 म्हणजे शास्त्र, तर शास्त्रात बघायचे की 25 पैकी 18 गुण मिळाले, म्हणून मी 18 घेतलो अंशात आणि 25 घेतलो छेदात आणि गुणाकार घेतलो 100%। आता मित्रांनो बरोबर 25 एक 25, 25 चौक 100, 18 चौक 72 म्हणजे जवळपास 72% या ठिकाणी आला। आता यापैकी बघा कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त टक्केवारी आहे, 70 60 50 की 72? तर मित्रांनो बघा यापैकी सर्वात जास्त टक्केवारी ही बघायची की 4 नंबरच्या म्हणजे बघायची की शास्त्र या विषयाला बघायची की मित्रांनो जी की 72% आहेत, म्हणजे जी की जवळपास क्रमांक ड जे की मित्रांनो शास्त्र विषय आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जी की या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे। तर बघायची की शास्त्र या विषयाला मित्रांनो सर्वाधिक गुण बघायची की या ठिकाणी मित्रांनो मिळालेले आहेत, म्हणून जे की क्रमांक ड शास्त्र बघा आपल्या प्रश्नाचे ठिकाणी उत्तर असणार आहे। ओके, पुढे पुन्हा 3 मित्र अ ब क एका वर्तुळाकार मैदानाभोवती धावून एक फेरा अनुक्रमे 12 18 व 20 सेकंदात पूर्ण करतात, तर किती मिनिटांनंतर ते तिघही प्रारंभ बिंदूत भेटतील? या प्रकारचा प्रश्न विचारला, याचे करा लसावी, लसावी केलं आपल्या प्रश्नाचं उत्तर भेटून जातं। ओके, आता सेकंदामध्ये बघायचं की मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिलं जे की 12 सेकंद 18 सेकंद 20 सेकंद, या ठिकाणी मी घेतो 12 सेकंद 18 सेकंद आणि 20 सेकंद। ओके, थोडंसं साईड करतो। हां, आता बघा मित्रांनो आपण काय करू, यांचा काढू अगोदर लसावी। आता असा, आता मी काय करतो बघा सर्वप्रथम मित्रांनो याला देतो 2 न भाग। ओके, 2 न जर भाग दिलो तर बेसख 12, 2 9 18, 2 10 20, पुन्हा देतो 2 नच भाग, 2 न भाग दिलं तर जे की 2 6, 9ला 9 आणि 2 पंचे 10। ओके, पुन्हा किती न देतो, आता देतो बघायची की 3 न भाग। ओके, जसं की 3 एक 3, 3 त्रिक 9 आणि शेवटी आलं 5। तर आता मित्रांनो बघा सर्वांची करायची की गुणाकार, सर्वांचा करतो गुणाकार, जसं की हे 2 गुणाकारात 2 गुणाकारात 3 गुणाकारात हे 3 गुणाकारात हे आलं 5। आता बघा टोटल किती होत आता, आता 2 दोन्ही 4, 4 2, 4 त्रिकम 12, 12 त्रिक 36। ओके, 36 गुणाकारात 5, 5 सख 30, हातच्या आले 3, 5 त्रिक 15, 15 3 180। आता 180 काय भेटलं, तर 180 बघायचे की मित्रांनो आपल्याला भेटले सेकंद,
परंतु आपल्याला बघायचं की पर्याय कशात आहेत तर पर्याय आहेत बघायचे की मिनिटात. तर आता मित्रांनो 180 सेकंद म्हणजे किती मिनटं तर बघा जवळपास 60 सेकंदाचा 1 मिनिट असतो, म्हणजे जवळपास बघायचे की 180 सेकंद म्हणजे जे की 3 मिनटं बघायचे की क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. ओके, पुढे आता पुढचा प्रश्न बघा जे की कशावरतीनं आपल्याला सोडवायचा आहे. आता बघा रघुला 5 किलोमीटर जायला 15 मिनिटे लागतात तर त्याचा ताशी वेग किती आहे. तर मित्रांनो बघा रघुला 5 किलोमीटर जायला 15 मिनिटं लागतात तर त्याचा आपल्याला ताशी वेग या ठिकाणी विचारला. आता मित्रांनो बघा या ठिकाणी पहिलं ताशी वेग काढण्या अगोदर पहिलं काय करा, या 5 किलोमीटरला मित्रांनो बघा जे की मीटरमध्ये कन्वर्ट करा आणि या 15 मिनिटाला जे की सेकंदामध्ये कन्वर्ट करा. ओके, आता जर मित्रांनो 5 किलोमीटर म्हणजे एकूण किती मीटर तर मित्रांनो बघा 1 किलोमीटर म्हणजे मित्रांनो बघायचे की 1000 किलोमीटर असतं. ओके, म्हणजे जवळपास बघायचे या ठिकाणी 5 किलोमीटर म्हणजे या ठिकाणी 5000 मीटर असणार आहे. ओके, आता याच्यासोबत 15 मिनटं, आता 15 मिनटं प्रत्येक मिनटात 60 सेकंद असतात. 15 गुणाकार 60 करा, 15 सेकंद 90 आणि समोरचा शून्य म्हणजे 900 सेकंद. ओके, 900 सेकंद या ठिकाणी भेटले. आता पुढचे प्रोसेस करण्यासाठी मित्रांनो एक तुम्हाला छोटंसं जे की सूत्र सांगतो ते सूत्र फक्त लक्षात ठेवा. अंतर बरोबर वेग गुणाकारात वेळ गुणाकारात 5/18. ओके, तर आता बघा मित्रांनो आपल्याला बघायचे की अंतर. ओके, आता अंतर किती 5 किलोमीटर आहे. ओके, 5 किलोमीटर म्हणजे बघायचे की 5000 मीटर. ओके, म्हणून मी काय करतो आता अंतर मानलो हे 5000 मीटर बरोबर हे 5000 मीटर पुन्हा बरोबर वेग किती आहे या ठिकाणी तर वेगच तर आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे म्हणून वेगाला मानलो x गुणाकारात वेळ किती, वेळ म्हणजे सेकंद, सेकंद किती 900 सेकंद गुणाकारात 5/18 आलं. ओके, 5/18 आलं. आता पुन्हा बघा हे मित्रांनो आता बरोबर 5000ला 5000 जशास तसे घ्या गुणाकारात हे जे 18 छेदी खाली छेदामध्ये आहे हे आलं वरी अंशात आणि पुन्हा हे 900 गुणाकारात 5 गेलं छेदामध्ये. आता बघा हा 1 0 कॅन्सल, हा 1 0 कॅन्सल, हा 1 0 कॅन्सल, हा 1 0 कॅन्सल, 9 1 9, 9 2 18, 5 1 5, 5 10 50, 10 गुणाकारात जर 2 केलं आले किती 20 किलोमीटर. मित्रांनो बघायचे की आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे म्हणजे जे की क्रमांक क मित्रांनो बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न जे की चौथा आपल्याला कशा रीतीने या ठिकाणी सोडवायचा आहे तर बघा 8 मजूर रोज 4 तास काम करून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 20 मजूर 4 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील. ओके, एकदम सोपं आहे बघा मित्रांनो, कशा रीतीनं सोडवायचं फक्त समजून घ्या. आता 8 मजूर रोज 4 तास काम करून एक काम 10 दिवसात संपवतात गुणाकारात 10 आणि तर 20 मजूर रोज 4 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील म्हणून 20 गुणाकारात हे घेतलो 4, 4ला 4 कट, 4ला 4 कट, 10 1 10, 10 2 20. जर 2 8ला भागलं तर आलं किती 4 दिवस. बघायची की क्रमांक ब आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर झालं. ओके, पुढे आता मित्रांनो बघा एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली तर ती म्हणजे काय, या आपल्या परीक्षेसाठी मित्रांनो जर तुम्हाला TET ही एक्झाम पहिल्याच प्रयत्नात ठिकाणी क्रॅक करायची असेल तर त्यासाठी मित्रांनो बघा एक अत्यंत उपयुक्त असं बघायची की आम्ही 5000 PYQ प्रश्नांचा महाठोकळा या ठिकाणी लॉन्च केलेला आहे. जर समजा तुम्ही अजूनही आपल्या या ठिकाणी महाठोकळा जर खरेदी केलं नसेल लगेच खरेदी करून घ्या. लगेच खरेदी करण्यासाठी 74 14 93 07 मित्रांनो हा आपल्या ठिकाणी क्रमांक असणार आहे. या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून मित्रांनो तुम्हाला नंबरच्या व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट शेअर करायची आहे. स्क्रीनशॉट शेअर केल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा जो आपला महाठोकळा आहे बघा की तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून वेळ लावू नका मित्रांनो. जर सध्याच्या घडीचा विचार केला तर ही 150 रुपये किंमत खूपच कमी आहे. म्हणून वेळ लावू नका, लगेच आपला महाठोकळा खरेदी करून घ्या. कारण मित्रांनो परीक्षेदृष्टीने अत्यंत महत्त्वाची बघायची की 100% परीक्षेमध्ये येतील या स्वरूपाचे मित्रांनो प्रश्न संच या आपल्या महाठोकळ्यामध्ये आम्ही कन्वर्ट जे की समाविष्ट केलेली आहेत. म्हणून वेळ लावू नका, लगेच आपला महाठोकळा खरेदी करून घ्या. पुढे पाचवा प्रश्न, एक पाण्याची टाकी रिकामी करण्यासाठी 3 विद्युत पंप
एका दिवसात 8 तास चालू ठेवल्यास 2 दिवस लागतात. तर 4 विद्युत पंप चालू ठेवून एका दिवसात ती टाकी रिकामी करायला किती वेळ लागेल? सेम टू सेम याच प्रकारचा प्रश्न आहे. लगेच मांडून घेतो. एका पाण्याची टाकी रिकामी करण्यासाठी 3 विद्युत पंप म्हणून 3 घेतो. गुणाकारात एका दिवसात 8 तास चालू ठेवल्यास, एका दिवसात 8 तास चालू ठेवल्यास 2 दिवस लागतात म्हणून 2 दिवस छेद पुन्हा. तर 4 विद्युत पंप चालू ठेवून एक दिवसात किती टाकी रिकामी करायला? बघा 1 तास, बघा एका दिवसात टाकी रिकामी करायला किती तास लागतील? 1 दिवस घेतलो. आता 4 × 4 4 2 8, आता 3 2 6 6 2 12 झालं काय? 12 जी की तास. आपल्या प्रश्नाचं बघा जी की क्रमांक ब या ठिकाणी उत्तर मित्रांनो असणार आहे. ओके. पुढे लक्षात ठेवा फक्त एकदम मित्रांनो बघा जी की महत्त्वाचे प्रश्न असंच आहेत पुढे. आता बघा पुढचा प्रश्न जी की मित्रांनो आपल्याला ठिकाणी कशा रीतीनं सोडवायचा आहे. तर बघा एका वर्गात 20 विद्यार्थी आहेत. त्यांची सरासरी उंची 105 सेमी आहे. 120 सेमी उंची असलेल्या आणखी 10 विद्यार्थ्यांनी त्या रांगेत प्रवेश केला. 10 विद्यार्थ्यांनी त्या वर्गात प्रवेश केला. आता वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची सरासरी उंची किती असेल या प्रकारचा प्रश्न विचारला आहे. मित्रांनो काही करू नका. मी जे ट्रिक सांगतो त्या ट्रिक फक्त तुम्ही या ठिकाणी फॉलो करा. आता काय म्हणलं आहे? एका वर्गात 20 विद्यार्थी आहेत. त्यांची सरासरी उंची 105 सेमी आहे ना, म्हणून मी काय करतो, हे घ्या 20 गुणाकारात 105. ओके. प्लस पुन्हा 120 सेमी उंची असलेल्या आणखी 10 विद्यार्थ्यांनी त्या वर्गात प्रवेश केला म्हणून मित्रांनो हे 10 विद्यार्थी गुणाकारात हे 120 उंची सेमी त्यांची. आणि छेदामध्ये बघा मित्रांनो एकूण विद्यार्थ्यांची संख्या खाली घ्या. या ठिकाणी पहिलं विद्यार्थी 20 आणि दुसरे विद्यार्थी 10 अशी 30 झाली. ओके. आता बरोबर जर 105 गुणाकारात जर या ठिकाणी मी जर 20 केलो तर इथे बघा की शेवटी उत्तर 2100 प्लस पुन्हा 10 गुणाकारात जर 20 केलो तर इथे बघा जे की शेवटी उत्तर 1200. ओके. आणि छेद घेतलो 10 आणि 20 30. आता 2100 प्लस जर मी या ठिकाणी 1200 केलो तर मित्रांनो बघा जे की या ठिकाणी मला भेटते जे की 3300. ओके. 3300 या ठिकाणी मी घेऊन टाकलो आणि छेदामध्ये घेतलो हे 30. आता हा 1 0 कॅन्सल आहे, 1 0 कॅन्सल, 3 1 3 3 1 3 आणि समोरचा 1 0 म्हणजे जवळपास 110 सेमी बघा की आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी मित्रांनो उत्तर असणार आहे. तर बघा पर्यायामध्ये आहे का एकदाशी चेक करून घ्या. तर मित्रांनो बघा जी की क्रमांक ब 110 सेमी आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके. लक्षात ठेवा. तर या प्रकारे मित्रांनो बघा जी की आपण प्रत्येक प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर काढू शकतो. तर मित्रांनो ही होती आपली आजची महाटीईटी एक्झाम 2026च्या संदर्भातली मोस्ट PYQ अशी गणित या विषयाची प्रश्नसंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रांसोबत आत्ताच्या आता हा आपला संपूर्ण व्हिडिओ शेअर करा. जर तुम्ही अजून आपल्या चॅनल ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. तर व्हिडिओ पुन्हा अशा का नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.